नमस्कार, मी केतकी जोशी आणि आता दुपारच्या बातमीमधली पहिली बातमी आहे मुंबईतली। मुंबईमध्ये एक दुर्घटना घडली आहे। मुंबईतल्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये वायू गळती झाली आहे। एलपीजी टँकमधून हॉस्पिटलमध्ये ही वायू गळती झालेली आहे। सध्या अग्निशमन दलाच्या 9 गाड्या इथं घटनास्थळी आहेत। हॉस्पिटलमधले रुग्ण ज्या या इमारतीतले जे रुग्ण होते त्यांना दुसऱ्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। पण कस्तुरबा रुग्णालय हे मोठं रुग्णालय आहे आणि या रुग्णालयामध्ये एलपीजी टँकमध्ये मधून गळती झालेली आहे। आतापर्यंत कोणालाही दुखापत झालेली नाही, जीवितहानी झालेली नाही। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। काय नेमकं कारण आहे आपण जाणून घेणारच आहोत, पण आत्ताची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये मुंबईच्या वायू गळती झालेली आहे आणि एलपीजी टँक जो असतो हॉस्पिटलचा त्यामधून ही वायू गळती झाली आहे। इथले जे सगळे रुग्ण होते त्यांना आता दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। एलपीजी टँकमधून ही वायू गळती झालेली आहे आणि सुदैवानं आत्तापर्यंत तरी कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा कोणाला दुखापत देखील झालेली नाही। ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। या गळतीचं नेमकं काय कारण आहे हे आपण बघणारच आहोत आणि आत्ताची महत्त्वाची बातमी ही आहे की इथल्या सगळे जे या इमारतीतले जे रहिवासी होते त्यांना दुसरीकडे हलवण्यात आलेलं आहे। महत्त्वाची बातमी आहे मुंबईतल्या या दुर्घटनेची। एलपीजी टँकमधून ही गळती झालेली आहे हॉस्पिटलमध्ये, कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये ही गळती झाली आहे आणि आत्ता सध्या एक महत्त्वाची दिलाशाची गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत तरी कोणतीही जीवितहानी यामध्ये झालेली नाही आहे। खूप महत्त्वाची ही बातमी आहे। आपल्या सोबत आहेत आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे। स्वाती, काय नेमकं कारण आहे? आत्ताचे तिथली काय परिस्थिती आहे? साधारणतः 11:34 ची घटना आहे की एलपीजीचा प्लांट आहे त्याच्यामध्ये लिकेज निर्माण झालं आणि त्यानंतर रुग्णांना या वॉर्डमधनं हलवून दुसऱ्या बिल्डिंगमध्ये हलवण्यात आले। आत्ता या क्षणी जर बघितलं गेटवर ही परिस्थिती आहे, कुणालाही आतमध्ये जाऊ दिलं जात नाहीये, बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे सिक्युरिटीकडून आणि आतमध्ये जर आपण लक्ष दिलं की जिकडे गॅस प्लांटची जागा आहे त्या बाजूने कुणालाही जाऊ दिलं जात नाहीये। आतापर्यंत हॅझमॅट म्हणजे फायर ब्रिगेडची एक जी गाडी जी एखाद्या अशा कोणत्याही प्रकारच्या वायू गळतीमध्ये केमिकल गळतीमध्ये आग लागली किंवा जर असं लिकेज असेल तर याला विझवण्यात मदत करते अशी हॅझमॅटची गाडी फायर ब्रिगेडची ऑलरेडी पोहोचलेली आहे। HPCLचा प्लांट आहे त्यामुळे HPCLचे लोकही इथे पोहोचलेत असं कळतंय। पण दुसऱ्या बाजूला मात्र इथे कुणालाही आतमध्ये जाऊ दिलं जात नाही। खबरदारीची सगळी घेतली जाते कारण हा लिकेज आहे। अशा वेळेला मोबाईलचा तिथे वापर करणं, कोणताही ज्वलनशील पदार्थ याचा फार मोठा फटका बसू शकतो आणि हॉस्पिटल आहे, रुग्ण दाखल आहेत आणि यामुळे ही काळजी घेण्यात आलेली आहे। पण काही वेळात दुसऱ्या बाजूची दृश्य दाखवणार आहोत, पण सध्या ही दृश्य बघतोय की हॉस्पिटलच्या थेट मुख्य गेटवरून आतली दृश्य जिथे आपलं सिक्युरिटी गार्ड पण बघायला मिळतील की आतल्या बाजूला तो प्लांट आहे जो मुख्य पेशंटची जी इमारत आहे त्याच्यापासून जरी दूर असला तरी आता असं कळते की काही वॉर्डमध्ये पण गळती होते आणि म्हणून पेशंट्सना हलवण्यात आलं ही आतापर्यंतची माहिती आहे। अजूनही हॉस्पिटल प्रशासनाने शिक्कामोर्तब केलं नाहीये, पण रुग्णांना मात्र हलवण्यात आलेलं आहे हे मात्र नक्की आहे। दुसऱ्या बाजूला ही अशी गर्दी, कारण कस्तुरबा असा एक हॉस्पिटल आहे या भागातलं की जिथे सातत्यानं फार मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि त्यामुळे लोकांना सोडलं जात नाहीये, काळजी घेतली जाते। केतकी, स्वाती, ही गर्दी बघू शकतोय आम्ही कारण की आपल्या नातेवाईकांची जे रुग्ण आतमध्ये ॲडमिट आहेत त्यांची काळजी असणं स्वाभाविक आहे। हॉस्पिटल प्रशासनाकडून काही माहिती देण्यात आली आहे? काय नेमकं कारण सांगितलं जात आहे या एलपीजी टँकमधून गळतीचं? खरं तर आता इतकंच कळतं की ती गळती आहे। फायर ब्रिगेडचे ऑफिसर्स, हॅझमॅटची व्हॅन, HPCLचे अधिकारी पोहोचलेले आहेत। सध्या गळती मागचं कारण नंतर शोधलं जाईल, पण या क्षणाची जी महत्त्वाची गोष्ट असते की गळती झाल्यानंतर या गळतीने बाधित होणाऱ्या रुग्णांना दुसरीकडे हलवण्यात आलेलं आहे। 2, ही गळती त्वरित दुरुस्त करण्यासाठी जिथून सप्लाय होत असतो तो सप्लाय बंद करून ती गळती बंद करणं हे या क्षणाचं काम आहे। 3रं काम आहे ती गळतीचं कारण शोधणं, जे खरं तर नंतरची हे आहे। गळती कशामुळे झाली, काही लागलं का किंवा एखादी
प्लांट गंजलाय का, नेमकं काय करणार आहे हे नंतर आपल्याला कळेल. पण या क्षणाची ही महत्त्वाची गोष्ट आहे की गळती ही रोखणं त्वरित आणि ही अधिकची गळती होऊ नये हे बघणं. हे आता कर्मचारी आपल्याला भांडताना बघायला मिळतात. आतमध्ये गळती आहे आणि आतमध्ये यांना गाडी घेऊन जायचं आहे, त्यामुळे असा सगळा गोंधळ इथे बघायला मिळतोय. सिक्युरिटी त्यांचं काम करताना बघायला मिळतंय. मला सांगा की आतमध्ये एवढं मोठी गळती आणि तुम्ही इथे भांडताय की तुम्हाला गाडी घेऊन जाऊ द्या. मॅडम भांडत नाही स्टाफ आहे, भांडत नाही. पण गाडी तर बाहेर लावू शकता. हां, मग साईडला लावू द्या ना गाडी. तर आपण बघतोय की अशा पद्धतीनं स्टाफकडनं पण अरेरावी केली जाते. आतमध्ये जाण्यासाठी पण सिक्युरिटी त्यांचं काम करते. या क्षणी प्रत्येकाला समजावून सांगणं इथल्या सुरक्षा रक्षकांना कठीण जात आहे. थोड्या वेळातच आपण दुसऱ्या बाजूची दृश्य दाखवणार आहोत. तोपर्यंत आपण ही दृश्य बघतोय ती मुख्य गेटवरची. स्वाती, तू जसं म्हणतेस खरोखरच खूप पॅनिक सिच्युएशन परिस्थिती असेल, कारण अशा वेळेला घाबरण्याचं भीती निर्माण जास्त होते की नेमकं काय झालं असेल याचा अंदाज लागत नाही आणि रुग्ण जिथे असतात तिथे तर ही भीती खूप मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण करणं खूप कठीण जाते. खरं तर आतमध्ये जर बघितलं की लोकांना हलवण्यात आलंय असं पालिकेकडनं मेसेजेस गेलेत की पालिकेने हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णांना त्या बाधित इमारतीपासून दुसरीकडे हलवलंय. पण जर कुठे सगळ्यात सिच्युएशन वाईट आहे तर ती अशी मुख्य गेटवर लोकांना समजावणं, लोकांना जाऊ नका असं सांगणं हे खूप कठीण आहे. हे आत्ता या क्षणी बघतोय की लोकांना समजावून सांगणं की आतमध्ये जाऊ नका, फक्त स्टाफला सोडलं जात आहे. त्यामुळे सिक्युरिटी गार्ड समोर किंवा इथल्या सुरक्षा रक्षकांसमोर हे मोठं आव्हान आहे की बाहेरचे जे पॅनिक लोक आहेत त्यांना अडवणं, त्यांना थांबवणं आणि दुसऱ्या बाजूला आतली सुरक्षितता व्यवस्थित आहे की नाही हे पाहणं. आतमध्ये आपण बघतोय पोलिसांची गाडी आपल्याला बघायला मिळते आणि त्याच बाजूनं एकूण प्लांटचा भाग आहे जिथे अशा पद्धतीनं गॅस लिकेज झालेला आहे. केतकी पुन्हा एकदा मी उच्चार करते की साधारणतः 11:34 ही घटना घडलेली आहे आणि त्यानंतर लगेचच फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आलं. फायर ब्रिगेडची गाडी ही पोहोचली. हॅझमॅट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आताच नुकताच आलेल्या माहितीनुसार साधारणतः बिल्डिंग नंबर 148 मध्ये ही घटना घडलेली आहे. त्यानंतर या क्षणी फायर ब्रिगेडचे 3 इंजिन, 3 जम्बो टँकर, 1 हॅझमॅट व्हेकल आणि त्याचबरोबर 58 पेशंटना, ही या क्षणाची मोठी गोष्ट आहे की 58 पेशंटना जवळच्या इमारतीमध्ये हलवण्यात आलेलं आहे आणि 20 पेशंट हे कोविडचे पेशंट्स आहेत. काही लोकांना कदाचित हलवलं जात आहे. आपण आतमध्ये बघायचा प्रयत्न करतोय. ही थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय की 58 लोकांना की 58 लोकांना हलवण्यात आले. पैकी 20 पेशंट हे कोविडचे आहेत. ही या क्षणाची महत्वाची बातमी आहे की या सगळ्या प्रकारात रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाने खबरदारी घेतली. आतापर्यंतची माहिती आहे. आतापर्यंतच्या माहितीत कुणालाही दुखापत झाली नाही असं कळतंय. पण अधिकची माहिती होऊ शकेल. पुन्हा एकदा मी दाखवते तुम्हाला हा पूर्ण पट्टा आणि तिकडे जिथे काम सुरू आहे आणि दुसरीकडे सिक्युरिटी गार्ड लोकांना समजावताना त्यांच्या नाकी नवाले. लोकांना समजावणं कठीण जात आहे. हो मॅडम, खूपच कठीण जात आहे. तुमचा स्टाफ पण ऐकत नाही असं दिसतंय ना. स्टाफ लोकांना फक्त त्यांच्या ऑनलाईन जे ऑन ड्युटी असतील त्यांना सोडावं लागणार मॅडम. साधारणतः कितीच्या सुमारास घटना घडली ते आम्हाला माहिती नाही. आम्ही काही गेट इथूनच गाड्या गेल्या का सगळ्या? तो इथून प्लॅन किती दूर आहे? आहे तरी एकच मिनिटच आहे. एकच मिनिट आहे. इथे जवळच आहे. डाव्या बाजूला उजव्या बाजूला मॅडम 1 मिनिट आम्हाला आपण बघतोय. तर इथे जवळच हे प्लांट आहे आपल्याला बघायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला लोकांना अडवणं, इथल्या स्टाफला अडवणं, सिक्युरिटी स्वाती, अर्थातच रुग्णांना सुखरूपपणे दुसरीकडे पोहोचवणं ही प्राथमिकता असेल, त्यालाच प्राधान्य दिलं जाईल. साधारणपणे किती रुग्ण इथे दाखल असेल आणि सगळ्याचे सगळे कोविड रुग्ण आहेत? बीपीसीएल चे लोक आलेले आहेत. आता आपण बघतोय की एचपीसीएल चे लोक आता आपल्याला बाहेर येताना बघायला मिळत आहेत, जे गळती दुरुस्त करण्यासाठी आतमध्ये गेले होते. आपण कदाचित त्यांच्याकडनं बोलण्याचा प्रयत्न करू की नेमकी ही गळती थांबली आहे का आणि गळती साधारणतः दर मिनिटाला किती किलो लिटर होती हेही समजून घेण्याचा प्रयत्न करू. दुसऱ्या बाजूला डॉक्टरांकडनं
प्रशासनाकडनं त्यांच्याशी बोललं जाते, त्यांना समजावलं स्वाती तुझ्याकडनं सगळे अपडेट्स आम्ही घेत राहणार आहोत, कारण अत्यंत महत्वाची ही बातमी आहे आणि रुग्णांना सध्या तरी सुखरूपपणे हलवण्याचा प्रयत्न केला जातोय. धन्यवाद स्वाती आतापर्यंतच्या या माहितीनंतर. आणि यानंतर आपण जाणार आहोत थेट पुण्यामध्ये, जिथे देवेंद्र फडणवीस आता बोलतायत. करता काम करत नव्हतं, पण समाजाचं हे कर्तव्य होतं की अशा लोकांनाही त्या ठिकाणी पुरस्कार दिला पाहिजे, कारण हा पुरस्कार त्यांचा सन्मान नसतो. तर या पुरस्काराच्या माध्यमातून समाजातल्या सर्व लोकांना प्रेरणा मिळते चांगलं काम करायची, समाजाकरता काम करायची, देशाकरता काम करायची. आणि म्हणून ही पद्धत बदलली आणि आता सरकार नाही तर समाज सुचवेल. समाजातला कोणी व्यक्ती सुचवू शकेल की समाजामध्ये काम केलेले पद्म या भागामध्ये हे व्यक्ती आहेत आणि यांना हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला पाहिजे. आणि मग ही सगळी पद्धत बदलल्यानंतर आज आपण बघतोय की वर्षानुवर्ष ज्यांनी अतिशय मूलभूत अशा प्रकारचं काम केलं अशा व्यक्तींना हा पुरस्कार या ठिकाणी मिळायला लागला आणि तो मिळतोय. खरं म्हणजे आज या ठिकाणी जर आपण प्रत्येक पुरस्कर्त्याचं काम या ठिकाणी बघितलं, त्यांचा कामाचा आढावा जर या ठिकाणी घेतला तर आपल्या लक्षात येईल की समाजामध्ये सकारात्मकता आणि समाजामध्ये शाश्वत परिवर्तन घडवण्याचं काम या मंडळींनी या ठिकाणी केलंय. खरं तर कुठलाही समाज हा परिपूर्ण नसतो. प्रत्येक समाजामध्ये काही कमतरता असतात, कारण समाजाची सातत्याने चालणारी मूल्य ही समाजाची शाश्वत मूल्य असतात असं नाहीये. ती सातत्याने चालत असतात कारण त्यावेळी तयार झालेली ती मूल्य असतात. आणि मग अशी मूल्य तयार होताना त्यावेळची परिस्थिती किंवा त्यावेळची मूल्य तयार करण्याची क्षमता ज्यांच्या हाती आहे त्यांच्या मानसिकतेनं तयार झालेली मूल्य अशी सातत्याने चालणारी काही मूल्य असतात आणि काही शाश्वत मूल्य असतात. ती सातत्याने चालणाऱ्या मूल्यांमधल्या ज्या चुका आहेत त्या दूर करून शाश्वत मूल्यांमध्ये त्यांना कसं परिवर्तित करायचं हे काम खऱ्या अर्थानं परिवर्तनवादी लोकांना करावं लागतं, समाज सुधारकांना करावं लागतं. मला असं वाटतं की अलीकडच्या भारताच्या इतिहासामध्ये भारतीय समाजाला आणि विशेषतः हिंदू समाजाला शाहू फुले आंबेडकरांनी ज्या प्रकारे परिवर्तनाचा विचार दिला आणि मग ही मांदियाळी फार मोठी आहे, तशाच प्रकारचा हा परिवर्तनाचा विचार कुठेतरी मुस्लिम समाजामध्ये देखील देण्याची आवश्यकता होती. आणि तो विचार अनेक वर्षाच्या संघर्षातून सय्यद भाईंनी या ठिकाणी दिला. आणि आज मला आनंद वाटतो, कारण साधारणपणे सय्यद भाईंच्या वयामध्ये एखाद्या व्यक्तीला जर विचारलं की तुम्हाला काय वाटतंय तर थोडी नकारात्मकता येते की नाही काही फार बदललं नाहीये, काही फार होत नाहीये. पण अशी नकारात्मकता नाही आली. सय्यद भाई म्हणाले नाही बदलतायत, महिलाही बदलतायत, पुरुष बदलण्याची अधिक आवश्यकता आहे. आणि हे परिवर्तन घडवण्यामध्ये त्यांनी जो मोलाचा वाटा या ठिकाणी केलाय, आज 3 तलाकचं विधेयक तयार झालं, ते सय्यद भाईंसारख्या व्यक्तींच्या अथक परिश्रमांमुळे आपल्या भारतीय समाजामध्ये हिंदू असो मुस्लिम असो स्त्रियांना योग्य स्थान मिळालं पाहिजे. स्त्रिया या केवळ वापराची वस्तू नाहीये, मनात आलं त्यावेळेस सोडून दिलं असं चालणार नाही. अशा प्रकारचा जो भाव या ठिकाणी सय्यद भाईंनी अनेक वर्ष मांडला आणि तो आज भारतीय संविधानाने देखील स्वीकारला, भारताच्या लोकसभेने देखील स्वीकारला. मला असं वाटतं हे अत्यंत महत्वाचं मोलाचं कार्य त्यांनी केलंय. आणि म्हणून आज त्यांचा सत्कार करताना आपल्या सगळ्यांना अतिशय मनातनं या ठिकाणी आनंद होतोय. गिरीशजी प्रभुणे असतील, खरं म्हणजे गिरीशजींचा 3रा सत्कार करण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली. पण त्यांचं एकूण कार्य आणि त्या कार्याचा आवाका जर आपण बघितला, कधी कधी असं वाटतं की गिरीशजींसारखी माणसं नसती तर या उपेक्षित समाजाचं काय झालं असतं. ही आज आपल्याला बदललेली जी परिस्थिती दिसते आहे, काही लोकांचं जीवन बदललेलं आहे,
आणि ते अनेकांचं जीवन बदलतायत, ही माणसं कुठे राहिली असती? यांचा विचार कोणी ऐकला असता? यांचं मत कोणी ऐकलं असतं? यांची आर्त हाक कोणापर्यंत पोहोचली असती? पण मला असं वाटतं की समाजामध्ये अशा प्रकारची माणसं हीच खऱ्या अर्थानं समाजाला बदलत असतात, समाजामध्ये परिवर्तन घडवत असतात. आणि म्हणून पारधी समाज असेल की जो सर्वात उपेक्षित समाज होता आणि ज्याच्या माथ्यावर एक शिक्का मारला चोर असल्याचा, आणि तो शिक्का पुसण्याचं नाव आहे, आणि त्या शिक्क्याखाली त्याचं सातत्याने शोषण होत असणारा हा पारधी समाज, त्यातल्याही मुलांना जगण्याचा अधिकार आहे. या लोकशाहीमध्ये सगळ्यांना दिलेले संविधानाचे अधिकार हे त्यांच्यापर्यंत देखील पोहोचवण्याची आवश्यकता आहे. ती आवश्यकता समजून पारधी समाज असेल किंवा भटक्या विमुक्तांमध्ये ज्यांची कुठेही नोंद नाही, जे कुठल्या मतदार यादीत नाही, जे सरकारच्या कुठल्या लेखी नाही, अशा लोकांना देखील हुडकून त्यांना देखील समाजाच्या मुख्य धारेमध्ये आणण्याचं काम हे जे काही गिरीजींनी गेले अनेक वर्ष केलं आहे, मला खरोखर असं वाटतं की एक अत्यंत महत्वाचं सामाजिक आणि राष्ट्रकार्य हे गिरीजींच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपण बघितलं. नामदेवजी कांबळेंनी आपल्या साहित्यातनं एक फार मोठा परिवर्तनाचा विचार मांडला. उपेक्षितांचं दुःख हे जगल्यानंतर जो व्यक्त करतो त्या अभिव्यक्तीचं जे काही त्या ठिकाणी मोल असतं हे प्रचंड मोठं असतं, आणि ते मोल आपल्याला त्यांच्या साहित्यातनं पाहायला मिळतं. आज एक अत्यंत महत्वाची खंत त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवली. माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची भूमिका मांडत असताना पहिल्यांदा 50 वर्षाकरता आरक्षण ठेवलं. नंतर अटलजींनी त्याला वाढ दिली, मग मोदीजींनी त्याला वाढ दिली. पण आजही ज्यावेळेस आपण एकूणच दलित समाजाची अवस्था पाहतो त्यावेळी असं लक्षात येतं की अजून खूप काळ आम्हाला हे आरक्षण योग्य प्रकारे राबवावं लागणार आहे. आणि जी खंत त्यांनी मांडून दाखवली, या राज्यातला मातंग समाज असेल, वाल्मिकी समाज असेल, सुदर्शन समाज असेल, चर्मकार समाज असेल, बुरड समाज असेल, असे एक मोठी समाजाची व्यवस्था आहे की ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर आरक्षणाचे फायदे त्यांच्यापर्यंत पोहोचलेले कुठेही दिसत नाही. किंबहुना आरक्षणापासून समाजाचा एक मोठा घटक आजही दूर आहे. ज्यांना मिळालं त्याचा आनंदच आहे, पण ज्यांना मिळू शकलं नाही त्यांच्यापर्यंत ते कसं पोचेल? नाहीतर मग आम्ही आरक्षित समाजातही कास्ट नाही पण क्लास कॉन्फ्लिक्ट तयार करू, दोन वर्ग तयार करू. आमच्या शेड्यूल कास्टमध्ये देखील अशी अवस्था येऊ नये की आहेरे आणि नाहिरे तयार झाले आहेत. अशी अवस्था यायची नसेल तर जो भाव त्यांनी या ठिकाणी सांगितला की हा जो काही वंचित घटक आहे या घटकाला आरक्षण मिळेल अशी व्यवस्था उभी करावी लागेल. खरं म्हणजे आपण या ठिकाणी नामदेवजी जे सांगितलं अतिशय सत्य आहे. मला याची कल्पना नाही की राजकीय इच्छाशक्ती आमच्या सगळ्यांमध्ये किती आहे, आणि ती राजकीय इच्छाशक्ती आहे का आणि ती आम्ही करू शकू का हे मी नाही सांगू शकत. पण आपण जो मुद्दा मांडला की आज हा विचार करावाच लागेल की वंचितांमधले अतिवंचित जे आहेत, या अतिवंचितांना कशा प्रकारे आपल्याला या संपूर्ण व्यवस्थेचा फायदा देता येईल, आणि त्या दृष्टीनं आपण जे विचार या ठिकाणी मांडले आहेत ते खरोखर अत्यंत महत्वाचे विचार आहेत. पोपटरावजी पवार यांच्यासोबत गेली 5 वर्ष जवळून काम करायची संधी मिळाली. त्याच्या आधीपासून त्यांची आणि आमची ओळख आहे. पण खऱ्या अर्थानं एक परिवर्तन कशा प्रकारे घडू शकतं हे परिवर्तन घडवणारे मेंटॉर म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. एक हिवरे बाजार तयार होऊन देश बदलू शकत नाही, पण हजारो हिवरे बाजार तयार करण्याची क्षमता असलेला माणूस म्हणजे पोपटराव पवार आहे. आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता माझ्याकडे या आणि बघा आणि आनंदित व्हा आणि परत जा ही भूमिका न ठेवता देशभरामध्ये सरपंचांना प्रशिक्षण देणं, सदस्यांना ग्रामपंचायतच्या प्रशिक्षण देणं, त्यांचे जीवन पद्धती बदलणं, असा एक मोठा यज्ञ
हा या ठिकाणी पोपटरावजींनी चालवला आणि त्यातनं इतकी गावं बदलली. आज आपल्याला पाहायला मिळत आहे की म्हणजे पोपटरावजी मला येऊन सांगायचे की देवेंद्रजी विदर्भातले हिवरे बाजार पाहिलाय की नाही, आणि मग ते सांगायचे चला या गावाला तुम्हाला दाखवतो विदर्भातले हिवरे बाजार तयार झालाय. मागच्या काळामध्ये ज्यावेळेस ग्राम परिवर्तनाचं काम आम्ही हातामध्ये घेतलं आणि प्रामुख्यानं त्याची जबाबदारी पोपटरावजींवर टाकली. आता हे दुर्दैवी आहे की सरकार बदलल्यानंतर आपल्याकडे चांगलेही कार्यक्रम असले तरी ते स्थगित होतात. पण एक असं मॉडेल तयार झालं की ज्या मॉडेलमध्ये संपूर्ण कॉर्पोरेट्सला एकत्रित आणून सरकारचं फंडिंग आणि त्याच्यामधलं गॅप फंडिंग कॉर्पोरेट्सचं सरकारच्या व्यवस्थेसोबत एक स्वयंसेवकांची व्यवस्था ज्याच्यामध्ये इतके होतकरू चांगली मुलं आली की ज्यांना चांगलं शिक्षण घेतलेलं आहे पण काहीतरी करण्याची इच्छा आहे, 2-3 वर्ष आपल्या जीवनातली गावात जाऊन राहायला तयार आहेत. असे ग्राम परिवर्तनाचे जे घटक आहेत अशी लोक, असं एक फार सुंदर टीम तयार झाली. पोपटरावजींनी, अण्णा हजारेजींनी सगळ्यांनी त्यांचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यातनं जे परिवर्तन सुरू झालं, मला असं वाटतं की मॉडेल गावं तयार होता होता तो कार्यक्रम बंद झाला. पण 1000 गावांपर्यंत थांबायचं नव्हतं. ही 1000 गावं जी होती ही गावं त्या ठिकाणी एक प्रकारे त्याचं मॉडेल तयार करून 1000ची 5000, 5000ची 25000 आणि महाराष्ट्रातली 40,000 गावं ही मॉडेल कशी करता येतील असं एक सुंदर मॉडेल ते तयार केलं होतं. आणि त्यात जे पोपटरावजींनी काम करून दाखवलं, म्हणजे आज माझ्या मनामध्ये विश्वास आहे की पोपटरावजींसारखा एक व्यक्ती जरी आपल्याला मिळाला तरी देखील आमच्या संपूर्ण ग्रामीण भागामध्ये ग्रामीण अर्थकारण असेल किंवा तिथली गरिबी असेल ती दूर करण्याचं काम, ते अर्थकारण बदलण्याचं काम हे आम्ही करू शकतो. आणि विशेषतः पाण्याचा जो विषय त्यांनी मांडला, अतिशय शाश्वत अशा प्रकारचं काम जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आपण केलं. आणि त्या जलयुक्त शिवाराचं ज्यावेळेस आपण संपूर्ण तो प्रकल्प तयार केला त्यावेळी त्या प्रकल्पाच्या निर्मितीत ज्यांचं मोलाचं योगदान होतं किंवा संकल्पनेत ज्यांचं मोलाचं योगदान होतं त्यातले एक आमचे पोपटरावजी पवार होते. आणि आज हजारो गावं बदलली. आज हजारो गावांमध्ये लोकांच्या सवयी बदलल्या आणि लोकांनी गाव स्वयंपूर्णतेकडे नेलं. मला असं वाटतं की हे जे अतिशय मोलाचं आणि जमिनीवरचं काम हे पोपटरावजींनी या ठिकाणी केलं आणि म्हणून खरोखर त्यांचं देखील अतिशय मनापासून अभिनंदन आहे. डॉक्टर शरणकुमारजी लिंबाळे सरस्वती पुरस्काराने ज्यांचा सन्मान झाला आणि खरंच आहे की अनेक वर्षानंतर माय मराठीला हा सन्मान मिळाला. परंतु मला असं वाटतं की आम्ही सगळे करंटे ठरलो की एवढा मोठा सन्मान मिळाल्यानंतरही त्या सन्मानाचा बहुमान आम्ही करू शकलो नाही. किंबहुना माळगी प्रबोधिनीच्या माध्यमातून छोटा का नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा उपक्रम संजीवनी गाडी ही भारतभरातल्या कोविडग्रस्त जिल्ह्यांमधून फिरतेय. आपणही लसीकरणाबाबतच्या आमच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या. लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करूयात. आणि आता बघूयात संजीवनीची ही गाडी आज कुठे आहे ते. आणि यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय, पण पुन्हा एकदा आठवण करून देतोय, तुम्हाला जर आणखी अपडेट्स बघायचे असेल आणि या बातम्याही पुन्हा एकदा जर बघायचे असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उतरलेत. युक्रेन, रशिया, अझरबैजान